उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम. उद्योगाशी निगडित समस्यांचे संबंधित विभागांनी विहित वेळेत निराकरण करावे. फलाटेड गाळे भाडे अनुदान योजनेची सविस्तर माहिती अधिकाधिक सूक्ष्म व लघु उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व सभासदांनी जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा उद्योग सत्र मित्र समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती व जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री कदम यांनी सांगितले की जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र राज्य निर्यात धोरण 2023 याची व्यापक प्रसिद्धी करून जिल्ह्यातील विविध प्रोत्साहनांचा जास्तीत जास्त उद्योग घटकांनी लाभ घ्यावा, यासाठी औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी PMPML मार्फत बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच औद्योगिक घटकांना अखंडित व पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्रात स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याबाबतच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवटी महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.